यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचं सावट होतं, पण सुदैवानं अनंत चतुर्दशीला पावसानं उघडीप दिली। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी सामान्य झाली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 15 फूट 9 इंच होती। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 0.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज दिवसभर अधूनमधून ढगाळ हवा, एखादी पावसाची सर आणि बराच काळ ऊन अशी परिस्थिती होती। दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे। यावर्षी 4 वेळा पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलं। 2 वेळा पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली, तर ऑगस्ट महिन्यात पंचगंगेनं धोका पातळी ओलांडली होती। पण प्रत्येक वेळी महापुराचं संकट आल्यावर पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे यावर्षी कोल्हापूरला महापुराचा फटका बसला नाही। सध्या दूधगंगा धरण वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा 95% आहे। संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला, पण अनंत चतुर्दशी दिवशी पावसानं पूर्ण सुट्टी घेतली, त्यामुळे मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 0.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावर्षी गगनबावडा तालुक्यात आत्तापर्यंत 3278 मिलीमीटर इतका तुफान पाऊस झालाय, पण गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात केवळ 5.3 मिलीमीटर पाऊस झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 15 फूट 9 इंच होती। राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील 5 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। राजाराम बंधाऱ्यावर सुमारे फूटभर पाणी असून या पाण्यातूनच वाहतूक सुरू झाली आहे। दुसरीकडे 14 सप्टेंबर नंतर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल, त्यामुळे राज्याच्या ज्या भागात अजूनही पाऊस कमी आहे तिथं सरासरी इतका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे।